टाकळा ही पावसाळी रानभाजी असून या भाजीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात। ही अशी टाकळ्याची भाजी असते। पावसाच्या हलक्या सरींनी अगदी सहज उगवणाऱ्या या भाज्या म्हणजे निसर्गाने आपल्याला दिलेली एक देणच आहे नाही। तुम्हाला बाजारात टाकळ्याची जुडी मिळाली तर तुम्ही ती घ्या। मी इथे फक्त ही अशी भाजी खुडून घेणार आहे। अगदी साधीशी तेलकांद्यावर परतलेली ही टाकळ्याची भाजी चवीला तर अगदी सुरेख लागते आणि मुख्य म्हणजे पौष्टिकही असते। सगळ्यात पहिले ही भाजी 2-3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची। टाकळ्याचा देठाचा भाग हा थोडासा कडक असल्यामुळे तो काढायचा कारण हे देठ मऊ असं शिजतच नाही, त्यामुळे ही अशी फक्त पानं घ्यायची। टाकळ्याची भाजी स्वच्छ धुवून निथळून मी इथे चिरून घेतली। 2 मोठे कांदे हे असे बारीक चिरून घेतलेत, एक 7-8 लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात आणि चवीप्रमाणे हिरवी मिरची घेतली। फोडणीसाठी पळीवर तेलावर लसूण आणि मिरची हलकीशी परतून घ्यायची। लसूण हलकीशी लालसर व्हायला हवी म्हणजे मग त्या भाजीला लसणाचा छान असा स्वाद येतो। पालेभाजी आहे तेव्हा हिंग हा हवाच। या लसूण मिरची हिंगाच्या फोडणीवर आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे। सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। कांदा फोडणीमध्ये छान परतून घ्यायचा आहे। पालेभाजीसाठी कांदा फार असा लालसर करण्याची गरज नाही आहे, हलकासा कांदा फक्त मऊ करून घ्यायचा आहे आणि कांदा लवकर परतला जावा यासाठी थोडंसं मीठ घालते। सगळं फक्त मिनिटभर परतून घ्यायचं आहे। आता ही चिरून घेतलेली टाकळ्याची भाजी घालायची। कुठलंही रासायनिक खत न घालता उगवणारी ही भाजी आपल्या शरीरासाठी फार औषधी असते। मध्यम आचेवर व्यवस्थित हलवून सगळी भाजी छान अशी परतून घ्यायची। सगळी भाजी व्यवस्थित अशी परतून झाली की अगदी मिनिटभरासाठी यावर झाकण ठेवायचं आहे। लक्षात घ्या, भाजीचा नैसर्गिक रंग हा हिरवागारच राहायला हवा, त्यामुळे खूप अशी शिजवायची नाही भाजी। सगळी भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित अशी परतून झाली की वरून सढळ हाताने ओला नारळ पेरायचा आहे। अगदी साधीशी पण तितकीच पौष्टिक अशी टाकळ्याची रानभाजी पानात वाढायला तयार आहे। आणि हो, रानभाज्या या सिरीजमध्ये तुम्हाला आणखी कुठल्या रानभाज्या बघायला आवडतील तेही मला कमेंट करून नक्की सांगा। ही टाकळ्याची भाजी कुठल्याही भाकरीसोबत अगदी सुरेख लागते। रेसिपी आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा। धन्यवाद।